हा महाराष्ट्र एका विचारानं चालणारं राज्य आहे। ओवेसी सारखे लोक हे जातीयवादी संघटना, जातीयवादी पक्ष चालवतात। त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या लोकांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मार्गानं फसवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाही देणं हे खरं म्हणजे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची कसलीही कुठल्याही पद्धतीचं साधं ग्रामपंचायतीला सुद्धा खातं उघडणार नाही आणि म्हणून येऊन काहीतरी भडक वक्तव्य करायचं, लाईमलाईटमध्ये यायचं, टी व्हीवर बातम्या मोठ्या लोकांना, मोदीजींना, फडणवीस साहेबांना बोलल्यावरच आपलं चर्चा होईल या दृष्टिकोनातून ते येत आहेत। त्याकडे फार गांभीर्यानं बघण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पण काल पाहिलं झालं होतं हिंदू मुस्लिम पुन्हा एकदा वाद करतील का अशी शक्यता निर्माण झाली होती, कारण हिंदुत्वाद्यांचा तीव्र विरोध होता। मात्र त्यांनी भाषणादरम्यान अनेक असे मुद्दे उपस्थित केले की त्यांनी हिंदुत्वाद्यांना दिवसलेले, अगदी खालच्या स्तराला जाऊन त्यांनी मी हेच सांगितलं, हा महाराष्ट्र संस्कृत महाराष्ट्र आहे, विचारानं चालणारं राज्य आहे। अशा पद्धतीनं जातीयवादी पक्ष चालवणाऱ्या संघटनांना इथं थारा मिळेल अशी मला मिळणार नाही याची मला खात्री आहे। भारत पाकिस्तान मॅच झाली आणि पाकिस्ताननं आपले जे काही पैसे जमा झालेले आहेत ते अझर मसूदला देण्याचा निर्णय घेतलेला आहे। लक्षात येतं आहे की पाकिस्तान हे दहशतवाद्याला खतपाणी घालणारं राष्ट्र आहे किंवा देश आहे। म्हणजे आपल्याला आपण जे नेहमी पुरावे शोधत असतो की कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतात, तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। जर दहशतवाद्यांनाच हे जर आपलं मानधन देत असतील तर हे खात्रीशीर म्हणजे पक्कं झालेलं आहे की या देशामध्येच सैन्यापेक्षा जास्त दहशतवादाला महत्त्व आहे आणि त्या अशा पद्धतीच्या संघटनांना पोचण्याचं काम ते करतायत हे आता साबित झालेलं आहे। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।